गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मैत्रिणींनो, मी हा मंत्र का म्हटला असेल तुम्हाला लक्षातच आलं असेल की आज आहे गुरुपौर्णिमा, म्हणजेच व्यास जयंती, आणि केरळी लोक त्याला ओणम म्हणतात. आणि आपल्याकडे आपण ती गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करतो. प्रत्येकाच्या घरात एक एक गुरु असतोच मानलेला घराण्याचा, आणि मग त्याची जपानी म्हणा कशाने पण आराधना करत करत आपण गुरुला विसरत नाही कधी, कारण गुरुच्या कृपेनेच आपलं आयुष्य चालू असतं. मग तुम्ही गुरु कोणालाही मानू शकता, असं काही म्हणजे खास नियम नाही आहेत की हाच तुम्ही गुरु ठेवा. तुम्हाला जो पटतो, तुमच्या विचारांना जो पटतो तो तुम्ही गुरु करू शकता. आणि मग गुरु एक आपल्याला मंत्र देतो, गुरुमंत्र म्हणतात त्याला, आणि तो गुरुमंत्र म्हणत म्हणत आपण आपलं जीवन जे आहे ते सुकर करायचा प्रयत्न करतो. म्हणून एक गुरुचा आधार पाहिजे, कुणाचा तरी खांदा पाहिजे असतो ना आपल्याला आपलं आयुष्य जगणं सोपं करायला. नाहीतर मग प्रत्येक गोष्ट पाय कुठे ठेवायचा पुढे म्हटलं तरी आपल्याला मग टेन्शन येईल. ते टेन्शन सगळं गुरु आपल्या स्वतःच्या अंगावर झेलतो. आणि म्हणून गुरुची महती आपण मानतो की गुरु पाहिजेच आयुष्यामध्ये. तुम्ही कुणालाही मानू शकता, असं आपण आग्रह नाही धरते की एकच गुरु करा. प्रत्येकाच्या एका घराच्या प्रत्येक व्यक्तीचा पण 2-3 गुरु वेगवेगळे असू शकतात. मग त्याची उपासना आराधना सगळं करतात, दानधर्म करतात, त्यांची पूजा पाद्यपूजा वगैरे करतात. ते असतील आता तर. माझ्या पणजीचे गोंदवलेकर गुरुजी होते. गोंदवलेकरचं सगळ्यांना माहितीच आहेत गुरुजी. आणि त्यांनी नामस्मरणाचं महत्त्व इतकं सांगितलं आहे की अजूनही ते प्रवचनं त्यांचे वाचले जातात, आणि आजची तरुण पिढीसुद्धा ते प्रवचनं वाचते. त्यांचा एक 365 दिवसाचा ग्रंथच आहे ना प्रवचनाचा. त्यातलं तुम्ही एक रोज वाचा, आणि तुम्ही ते डायरीसारखं रोज लिहिलेलं आहे बघा, आजचं प्रवचन उद्याचं प्रवचन जसं. तर मग 19 एप्रिलचं तुम्ही वाचाल तर तुम्हाला बरोबर असं वाटेलच की 19 एप्रिलला ज्या घटना घडल्या दिवसभरात, त्या घटनांचा उहापोहच त्यांनी घेतला आहे का, असं इतकं सामर्थ्य त्यांच्या विचारांमध्ये आहे बघा. तुम्ही करून बघा आणि मग मला आठवण करून सांगाल की खरंच म्हणजे गोंदवलेकर महाराजांसारखं सहज सोपा मार्ग कुणीच शिकवला नाही बघा. कारण त्यांना माहीत होतं माणूस सांसारिक आहे आणि संसार सोडून कुठे जाऊ शकत नाही, कारण संसाराच्या जबाबदाऱ्या खूप असतात. आई वडील, भाऊ बहीण, मुलं, पत्नी, सगळ्यांचं करता करता माणसाला केव्हा वेळ मिळेल. मग तो नामस्मरण करू शकतो छोटंसं. आणि राम तर इतका सोपा शब्द आहे की कुणालाही तो येऊ शकतो, असं त्यांनी शोधून काढलंय बघा. आणि व्यासांची महती तर तुम्हाला मी काय सांगू, व्यासांची महती तर भरपूर आहेच. आणि म्हणूनच कुठल्याही स्टेजला, आता इंग्लिशमध्ये आपण स्टेज म्हणतो, कुठल्याही कार्यक्रमाचा जो स्टेज असतो त्याच्यात पहिल्यांदा समई आणि सगळे फोटो वगैरे देवीचे सरस्वतीचे लावून आपण पूजा करतो, आणि मग आपला मोठा कार्यक्रम जो असतो मेन तो चालू करतो. तर सरस्वती पूजा झाली की व्यासांची पूजा आपण मनातल्या मनात करतो. आणि त्या स्टेजला म्हणूनच व्यासपीठ म्हटलेलं आहे की व्यास आपल्या विद्यार्थ्यांचं, म्हणजे आपण त्यांचे विद्यार्थी शिष्य म्हणा, विद्यार्थ्यांचं कर्तृत्व आणि कौतुक पाहायला ते उभे असतात तिथे, म्हणून आपण त्याला व्यासपीठ म्हणतो. आणि व्यासपीठावर जाताना, पायऱ्यांवरती जाताना आपण नमस्कार करून मग वर जातो. कधी बक्षीस घ्यायचं असेल किंवा कुणाचा सत्कार करायचा असेल तर आपल्याला जर बोलावलं तर आपण तिथे नमस्कार करून जायचं. आणि आपण स्टेजला नमस्कार करतो, त्यासोबत तिथे उपस्थित असलेल्या व्यासांना पण नमस्कार करतो. ही व्यासांची महती होती बघा. किती पुराणात त्यांनी खूपच शास्त्र सांगून ठेवले. आणि ते म्हणजे अभिजात ज्ञान जे म्हणतात ते सगळं व्यासांजवळ होतंच, आणि तिथनंच सगळं आपलं पुढे चालू झालेलं आहे. सगळं ज्ञान जे आहे हिंदू धर्माचं म्हणा, कुठलंही म्हणा, आध्यात्मिक आणि सांसारिक, तर त्यांनी सांगितलं ते सगळं. प्रत्येक ठिकाणी ते व्यास धावून आले आहेत आपल्या आपल्या लोकांना. विसरले नाही, आपली कुटुंब ते विसरले नव्हते. जरी ते तपश्चर्येला गेले तरी सत्यवतीने त्यांना बोलावलं की अरे अरे आपल्याकडे असा असा प्रॉब्लेम आलेला आहे, आता तू म्हणजे संतती निर्माण करायची म्हटलं तर धृतराष्ट्र आणि पांडव आणि विदुर हे तिघांना निर्माण करायचे पिता कोण आहेत, व्यासांनाच तिने विनंती केली होती. म्हणजे व्यास आपला धर्म सोडला नाही त्यांनी की मी गेलो आता संन्यास घेतला आणि मी आता इकडे ढुंकून पण बघणार नाही, असं नाही. आपल्या लोकांसाठी ते कधी पण धावत आले आहेत. आणि गुरुचा महिमा हाच आहे, तो गुरुस्थानी असतो. गुरु केव्हाही आपल्या शिष्याच्या मदतीला धावून येतो. तुम्ही एक आर्ततेने हाक मारा, गुरु कधीही विसरत नाही. गुरु माऊली, म्हणूनच गुरुला माऊली म्हटलेलं आहे, इतकी ती प्रेमळ असते.
आणखी मी गुरुचं महत्त्व तुम्हाला काय सांगू. उद्या आपण व्यास जयंती म्हणून साजरी करतो, गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करतो आणि गुरुला आदराने नमस्कार करायला सगळ्यांना घरामध्ये शिकवतो. थोडंसं गोडधोड करा आणि गुरुपौर्णिमा साजरी करा. प्रत्येक मंदिरात तुम्ही जाऊन नाही भेटू शकले, दर्शन नाही घेऊ शकले, तरी जवळच्या मंदिरात जाऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता. आणि अक्कलकोटच्या स्वामी महाराजांचं मंदिरं तर आजकाल केंद्रस्थानं इतके झालेले आहेत की ठिकठिकाणी तुम्ही प्रत्येक वेळेस अक्कलकोटला कोणी जाऊ शकत नाही, त्यांना माहिती आहे. म्हणून स्वामी तुमच्या भेटीला जवळच आलेले आहेत. अगदी प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक शहरामध्ये मी ऐकलेलं आहे की त्यांचं समर्थ स्वामींचं केंद्र आहे आणि तिथे बायका खूप आवडीने जातात. हातातलं घरातलं काम पटापट करून तिथे जातात त्या आणि तिथे सेवा द्यायची त्यांची तयारी असते. कुटुंबात कितीही अडचणी असो, माणूस तिथे गेलं की ते आपल्या दुःखाची शीतलता होते. दुःखाची दाहकता कमी होऊन शीतलता कशी करायची हे स्वामींचे सामर्थ्य आपल्याला दिसून येतं. आणि स्वामी मग म्हणतातच की तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि हा विचारच आपल्याला पुढे जायला मदत करतो. म्हणून माझी इच्छा होती गुरुपौर्णिमेला एक व्हिडिओ करायची. माझं बोलणं कसं वाटलं, मी खूप अभ्यास करून काही बोलत नाही. जे मनात वाटतं आहे, आपल्याला प्रामाणिकपणे जे वाटतं ते बोलते. कारण तज्ज्ञांनी तर खूप त्याची मतं मांडून ठेवलेली आहेत, पण ते तज्ज्ञांची मतं प्रत्येक साध्या माणसापर्यंत जाईलच ह्याची काही आपल्याला खात्री देता येत नाही. म्हणून मी आपली तुमच्यामध्ये साध्या साध्या स्वभावाने आणि साध्या भाषेने सांगायचा प्रयत्न करत असते. आवडलं असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.